नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या उत्तम साहित्य या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण ऐकत आहोत कादंबरी कातळडोह. या कादंबरीचे लेखक आहेत उत्तम सदाकाळ आणि आजचा आपला भाग आहे 9वा. आजचा 9वा भाग ऐकायला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. आजचा भाग जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा. चला तर मग सुरू करूया कातळडोह कादंबरीचा भाग 9वा. मधुकर धडधडत्या उरावर हात ठेवून समोरचे भैनाट्य बघत होता. त्याच्या सर्वांगाची भीतीने गाळण उडाली होती. बैलाच्या धडकेमुळे विद्या बाजूला फेकली गेली होती. तिच्या हातातील फुलांची परडी रस्त्यावर बेवारस होऊन पडली होती. सिद्धप्पाच्या गळ्यात हार बनून मानाने रुळण्यासाठी बागेतून आणलेली फुले धुळीत उद्ध्वस्त होऊन पडली होती. विद्या या अनपेक्षित हल्ल्याने बावरली होती. तिच्या हातापायांना बरेच खरचटले होते. बैलाची धडक तिच्या पाठीत बसली होती, पण धडक निसटती बसली होती. स्वतःला सावरत विद्या पडल्या जागेवरून उठू पाहत होती. एका हाताने डोळ्यातून घळघळणारे पाणी टिपत ती दुसऱ्या हाताने अंगावर उडालेली धूळ झटकत होती. धूळ झटकत झटकत ती कशीबशी जागेवर उभी राहिली, पण उजव्या पायावर भार देताच तिच्या मुखातून वेदनेने ओथंबलेला आवाज बाहेर पडला, आई ग. पायावर भार न घेता आल्याने विद्या पुन्हा मटकन खाली बसली आणि त्याच वेळेस उधळलेला तो आडदांड सांड पुन्हा एकदा विद्याच्या रोखाने पळत येताना दिसला. वाचवा वाचवा आई ग. विद्या लंगडत लंगडत बैलापासून बचाव करण्यासाठी धावण्याचा प्रयत्न करू लागली, पण दुखऱ्या पायामुळं तिला पळता येईना. बैल तिच्या अगदी जवळ येऊन पोहोचला. मग मात्र मधुकर विजेच्या चपळाईनं हल्ला. 2 ढांगात त्याने विद्याला गाठले. बैलाच्या अगोदर मधुकर विद्याजवळ जाऊन पोहोचला. समोर मधुकरला बघून विद्या रडतच त्याला म्हणाली, मधू मधू वाचव मला. अरे तो बघ, तो बैल मारायला येतोय. विद्याने मधू अशी साथ घालताच मधुकरला स्वर्ग 2 बोटे उरल्याचा भास झाला. त्याच्या अंगात 12 हत्तीचे बळ संचारले. येऊ दे त्या बैलाला, आता मी आहे ना, तू काळजी करू नकोस. मधुकर मोठ्या आवेशात विद्याला म्हणाला आणि तोपर्यंत बैलाने त्यांना गाठले होते. मधू मधू सांभाळ, बैल आला बघ, असं म्हणत विद्याने मधुकरला गच्च मिठी मारली. भीतीने तिचे अंग थाड थाड उडत होते. घाबरल्यामुळे आपण एका परपुरुषाला मिठी मारतो याचे भान तिला नव्हते. संकट काळात सर्व नीतिनियम, संस्कार, रूढी, परंपरा, मूल्ये यांचा विसर पडतो हे अगदी खरे, आणि विद्या त्याला अपवाद नव्हती. पण मधुकरला मात्र लॉटरी लागली. त्याच्यासारख्या सामान्य तरुणाबरोबर विद्या एरवी साधे 2 शब्द सुद्धा बोलली नसती, आणि आज ती प्रत्यक्ष त्याच्या मिठीत होती. पाठीमागून येणारे संकट विसरून मधुकर मिठीमधल्या सुखाच्या धुंदीत पूर्ण बुडाला. पण मागून धावत येणाऱ्या लोकांच्या ओरडण्याने आणि विद्याच्या किंचाळण्याने तो भानावर आला. बैलाने मधुकरला ढुशी दिली. मधुकर विद्या सकट रस्त्यावर पडला. बैल त्याच्या मस्तवाल माथ्याने त्यांना ढुशा देत होता. बैलांच्या ढुशांपासून विद्याचे रक्षण व्हावे म्हणून मधुकर विद्याच्या अंगावर पडला. इतर वेळी असल्या कृतीने त्याला कठोर शिक्षा सोसावी लागली असती, पण यावेळी ती कृती म्हणजे त्याचा वीर पराक्रम होता. विद्याने स्वतःला मधुकरच्या अंगाखाली आक्रसून घेतले होते. ती मधुकरला घट्ट बिलगली होती. मधुकरची पाठ बैलाच्या धडकेने पार खिळखिळी झाली होती. त्याचा शर्ट फाटला होता. बैलाच्या शिंगांमुळे त्याच्या पाठीवर मोठा ओरखडा सुद्धा उमटला होता आणि त्या जखमेतून रक्त भळाभळा वाहू लागले होते. विद्या ही भीतीने आणि मधुकरच्या भाराने गुदमरली होती. तिची शुद्ध हरपत चालली होती. मधुकरच्या पाठीतून वेदनांचे डोंब उसळू लागले. विद्याच्या मिठीतल्या सुखसंवेदना सरून दुखऱ्या कळांचे तांडव सुरू झाले होते. मधुकरही बेशुद्धीच्या अंमलाखाली गेला. दोघेही बेशुद्ध झाले. बैल मात्र अजूनही त्यांना ढुशा देत होता. एव्हाना पाठीमागून धावत आलेली माणसे तिथे पोचली. 1-2घांनी मोठ्या मुश्किलीने त्या बैलाला पकडले. त्याला मजबूत दोरखंडाने बांधून छापकाने फोडून काढले. तसा बैल ताळ्यावर आला. बाकीच्या माणसांनी मधुकर आणि विद्याची अवस्था पाहिली. दोघांच्याही शरीरातून रक्तस्राव होत होता. मधुकरच्या पाठीवर जखमा झाल्या होत्या, तर विद्याच्या डोक्याला लागले होते. मग वेळ न घालवता त्यांनी दोघांनाही उचलले आणि थेट दवाखान्यात हलवले. भाऊ डॉक्टरांच्या दवाखान्यात विद्या आणि मधुकरला आणले गेले. भाऊ डॉक्टरांनी वेळ न घालवता उपचार सुरू केले. थोड्याच वेळात दोघेही शुद्धीवर आले. एव्हाना ही बातमी बाबासाहेबांना समजली होती. ते वाऱ्याच्या वेगाने धावत पळत दवाखान्यात येऊन पोहोचले. विद्या विद्या बाळा, काय झाले ग?
करारी आणि कणखर बाबासाहेबांचा आवाज पार मलूल झाला होता. चेहऱ्यावर चिंता आणि काळजीचे भाव दाटले होते. बेटा, फार लागले का ग? डोळ्यात दाटलेले पाणी थोपवता थोपवता बाबासाहेब बोलत होते. बाबा, काळजी करू नका, फार नाही लागले. इथं डोक्याला थोडेसे खरचटले. विद्या बाबासाहेबांना समजावत बोलली. अगं, पण तू बेशुद्ध झालीस असा निरोप मिळाला मला. हो, ते खरंय. भीतीमुळे माझी शुद्ध हरपली, हे खरंय. पण मधुकर वेळेवर धावला आणि मी वाचले. तो जर माझ्या मदतीला धावला नसता तर त्या बैलाने मला चिरडून टाकले असते. अरे हो, मधुकरला तर मी विसरलोच होतो. शेजारच्या खाटेवर असणाऱ्या मधुकरकडे बघत त्यांनी त्याला विचारले. तू कसा आहेस बाळ? फार लागले का तुला? नाही नाही, एवढं नाही जास्त लागलं. पाठीला तेवढ्या कळा येत आहेत. मधुकर कसाबसा हसत बोलला. डॉक्टर, तुमचं काय मत आहे? दोघांना जास्त इजा झाली नाही ना? नाहीतर मग त्यांना तालुक्याला घेऊन जातो मी. बाबासाहेबांनी भाऊ डॉक्टरांना विचारले. भाऊ डॉक्टर उत्तर देतच म्हणाले. बाबासाहेब, काळजी करू नका, दोघेही व्यवस्थित आहेत. विद्याच्या डोक्याला थोडंसं खरचटले आणि मधुकरच्या पाठीला मार आहे. एक जखम सुद्धा आहे, पण ते सगळं व्यवस्थित होईल. मी इंजेक्शन दिलीत, औषधे सुद्धा दिलीत. दोघेही लवकरच ठणठणीत बरे होतील. भाऊ डॉक्टरांनी आश्वासन देताच सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. एवढ्यात कृष्णा सुद्धा दवाखान्यात दाखल झाला. मधुकरचे आई वडील, भाऊ सगळेच दवाखान्यात गोळा झाले. दवाखान्याला जणू जत्रेचे रूप आले. भाऊ डॉक्टरांनी सर्वांना बाहेरच्या ओसरीवर आणि अंगणात थांबायला सांगितले. आत गर्दीमुळे पेशंटला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी ही खबरदारी घेतली होती. कृष्णाने विद्याची विचारपूस केली. नेमके काय घडले हे माहीत करून घेतले आणि बाहेर अंगणात येऊन तो मधुकरच्या वडिलांना म्हणाला. काका, विद्याला आणि मधुकरला मारणारा बैल कुणाचा होता कळलंय का? त्या बैलाला चौकात बांधून फास देतो की नाही बघा, आणि त्याच्या मालकाच्या सुद्धा तांगड्या झोडून काढतो. हा, तू म्हणतोस ना, तसंच करू. चामारी, बैलाने दोन्ही पोरांचा जीव घेतला असता मग? ते काय नाही, आपण बैलाचा आणि त्याच्या मालकाचा सुपडात साफ करू. चल, मी आहे तुझ्या पाठीशी. भैया देशमुख रागारागाने बोलत होते. तोच गर्दीतून म्हातारा पांडबा काळे इवलेसी तोंड करून पुढे आला. त्याने अंगणात उभे असणाऱ्या बाबासाहेबांच्या पायावर लोळण घेत त्यांना विनवले. बाबासाहेब, एक डाव माफी करा या गरीबाला. अहो, आजच बाजारातून हा नवा बैल आणला म्या, पण नव्या गावात नव्या माणसात आल्यावर तो बुजला. दोरखांड तोडून तो उधळला आणि असं घडलं बघा. बाबासाहेबांनी त्याच्या खांद्याला धरून त्याला उठवलं. तसा तो कृष्णा आणि भैया देशमुखांना विनवणी करू लागला. चुकलं माझं, रगदार बैलाला दोरखांड बारीक लावलं आणि त्यानं ते तोडलं. कृष्णा, तुझा राग मला मंजूर आहे. भैयासाहेब, तुम्ही रागावलेत हे सुद्धा मला मान्य आहे, पण आता घडायचं ते घडून गेले. मला माफी करा. तो बैल आल्या पावली बाजारात नेतो मी. तुम्ही मारझोड करू नका, या गरीबाचं नुकसान करू नका. पाहिजे तर मी तुमच्या सर्वांच्या पाया पडून माफी मागतो. पांडवा जीव पिळवटून जाणाऱ्या स्वरात विनवत होता. कृष्णा आणि भैया देशमुख त्याच्याकडे बघून राग विसरले. मग बाबासाहेबच बोलले. पांडवा, अरे बास कर तुझं रडगाणं. आता जे झालं ते झालं. तुला आणि तुझ्या बैलाला कोणीच काही करणार नाही, पण असा मारका बैल गोठ्यात ठेवू नकोस. नाही ठेवणार बाबासाहेब, लगेच खपवतो की नाही बघा याला मी. ठीक आहे, मग जा तू घरी आणि लाव त्याची व्यवस्था. बाबासाहेबांचा आदेश मिळताच पांडवा लगेच तिथून सटकला. हळूहळू अंगणातली गर्दी कमी झाली. कृष्णा पुन्हा एकदा विद्याची चौकशी करून शेताकडे निघून गेला. बाबासाहेब आणि सुमित्राबाई दवाखान्यातच थांबले. मधुकरचे आई बाबा सुद्धा त्याच्याजवळ होते. भाऊ डॉक्टरांनी मोठ्या आवाजात शांताबाईंना फरमान सोडले. अहो, ऐकलत का? अहो, चहा ठेवा आपल्या पाहुण्यांना. चहा ठेवायचं सांगावं लागतं का मला? मी मगाशी चहा बनवून ठेवलाय, शांताबाईंनी तत्परतेने उत्तर दिलं. डॉक्टर, इथे येणाऱ्या प्रत्येकालाच असा चहा वाटत बसले तर तुमचा नफा चहावारीच संपून जाईल. भैया देशमुख हसून बोलले. भैया, मी नफ्याकडे कधीच बघत नाही हो. मला पैसा जोडण्यापेक्षा माणसं जोडायला आवडतात. पैशाचा मोह जर असता तर मी इकडे कशाला थांबलो असतो? शहरात जाऊन भरपूर पैसा कमावला असता. भाऊ डॉक्टरांच्या या उत्तराने भैया देशमुख समाधानाने फुलून गेले आणि ते म्हणाले. अहो, म्हणून तर लोक तुमच्याकडे धावतात. तुमच्या अंगी असणाऱ्या चांगुलपणाची आणि हाताला असणाऱ्या गुणाची प्रसिद्धी उगीच नाही पंचक्रोशीत झाली. आणि बरं का डॉक्टर, तुमच्या या प्रेमळ वागण्याने आम्ही सुद्धा छाती टोकपणे म्हणू शकतो
की आमचे भाऊ डॉक्टर सलाईन देण्याऐवजी पेशंटला चहा देतात आणि त्यांचा आजार बरा करतात. भैया देशमुखांच्या या गोड बोलण्याने सगळेच गोड हसले आणि आपसात गप्पा मारू लागले. आणि त्याच वेळी मधुकर आणि विद्या एकमेकांकडे बघून गालातल्या गालात सूचकपणे स्मित हास्य उधळत होते.